ही गोष्ट आहे एका दिव्याची, एका जादूच्या दिव्याची आणि राक्षसाची. पण ही गोष्ट दिव्याच्या राक्षसाची नाही, तर दिव्यापासून दूरच्या गावात राहत असणाऱ्या एका राक्षसाची. तर एका गावात साऊ नावाची चिमुकली राहत होती. तिच्या मनात सगळीकडे अंधार. साऊच्याच काय, तर साऊच्या आजीच्या आणि आजीच्या आठवणीत सुद्धा अंधारच अंधार. पुढे अंधार, मागे अंधार, इकडे अंधार, तिकडे अंधार, खाली अंधार, वर सुद्धा अंधार, आत अंधार आणि बाहेर सुद्धा सगळीकडे अंधारच. मग हे गाव चालायचं कसं? तर काहीतर म्हणे ह्या गावात पुरुषांना बघायला होता तिसरा डोळा. पुरुषांना तिसरा डोळा आणि मग बायकांना का बरं काहीच नाही? मग पुरुष मोठ्या आवाजात शूरपणे बोलायचे आणि बायका मात्र सुकल्या गळ्याने गायच्या. पुरुष दूरवर फिरायला जायचे आणि बायका मात्र घरातच आपलं सुखदुःख सांगत गायत बसायच्या. मग या छोट्याच्या साऊला शंका यायची. मग साऊने काय केलं, आपल्या आजीला विचारलं. आजी कधी हसत सांगायची, कधी रडत सांगायची. तर साऊ म्हणाली, पुरुषांना तिसरा डोळा आणि बायकांचा मात्र सुका गळा, का बरं असं? आजी धास्तावून म्हणाली, खडसावून म्हणाली, कुजबुजत, की तुला माहिती नाहीये का, तुला देवाने थोडं जास्तच डोकं दिलंय. त्या डोक्याचा आम्हालाच ताप आहे. या गावावरती राक्षसाचा शाप आहे.